वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे। सीआयडीची मागणी केज कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे आणि बीडमधल्या तुरुंगामध्ये वाल्मिक कराड सध्या आहे। बघूया ही मोठी घडामोड। वाल्मिक कराड काल पुण्यामध्ये शरण आला होता आणि त्याला वाल्मिक कराडला बीडमधल्या तुरुंगामध्येच तो आता राहणार आहे आणि खंडणीसह हत्या प्रकरणाची पोलीस चौकशी आता करणार आहेत। केज कोर्टाकडून आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। 14 दिवसांची त्याला सीआयडी कोठडी देण्यात आलेली आहे आणि सीआयडीची मागणी केज कोर्टाकडून करण्यात आली होती। ही मागणी मान्य झालेली आहे। बीडमधल्या तुरुंगामध्ये वाल्मिक कराड राहणार आहे। तर केज कोर्टाकडून आरोपीचे वकील आणि सरकारी वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला। सिरियस ऑफेन्स आहे। 10 वर्षाची शिक्षाची तरतूद आहे, 7 वर्षाची शिक्षेची तरतूद आहे। त्या संदर्भाने सखोल तपास करण्यासाठी आणि जे काय मर्डर झाला त्याच्यानंतर त्या तपासाच्या अनुषंगाने काही तपास करण्यासाठी पीसीआर महत्त्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे, आज त्याच्यावरची टिप्पणी करणं संयुक्तिक होणार नाही। परंतु आज प्रथमदर्शनी जो खंडणीचा एफआयआर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पीसीआर मागितली आणि त्यांना 14 दिवसाची पीसीआर त्या ठिकाणी मिळाली। तर एकंदरीतच काय सध्या बीडमध्ये अपडेट घडामोडी आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर बीडमधून जोडले जात आहेत। विशाल, बीडमधल्या या सगळ्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण सुद्धा तापलं। काल वाल्मिक कराड पुण्यामध्ये शरण आला, त्याला बीडमध्ये आणण्यात आलं। आज आता बीडमध्ये नेमक्या काय काय घडामोडी ज्यावर आपलं लक्ष असेल? अनुपमा, पहाटे 2 ते 2:30च्या दरम्यान वाल्मिक कराड यांना बीड शहरात आणण्यात आलं आणि बीड शहरातील बीड शहर पोलीस स्टेशन या इमारतीमध्ये आता वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेलं आहे। इथं सीआयडीनं त्यांचं तात्पुरतं एक कंट्रोल रूम उघडलेलं आहे। त्यांचे अधिकारी इथं तळ ठोकून 15 दिवसांची सीआयडी कोठडी मिळालेली आहे। इथंच वाल्मिक कराड यांना ठेवण्यात येईल आणि इथून सगळी त्यांची चौकशी होणार आहे। इथून चौकशीचे सूत्र फिरणार आहे। खरं तर काल त्यांना अटक झाली ती खंडणीच्या गुन्ह्यामध्ये झालेली आहे आणि त्यांना कोर्टात जे हजर करण्यात आलं ते सुद्धा खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेलं आहे। कोर्टामध्ये युक्तिवाद सुद्धा खंडणीच्या गुन्ह्याबाबतच झाला। मात्र वाल्मिक कराड यांच्यावर हत्येमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। त्या दृष्टीनं सुद्धा तपास करायचा असल्याचं सीआयडींनी कोर्टामध्ये सांगितलं, सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये सांगितलं। ज्या पद्धतीनं आरोप येत आहेत त्यातनं काही पुरावे पुढे येऊ शकतात आणि काही फॉरेन्सिक पुरावे सुद्धा तपासायचे आहेत, त्यासाठी वेळ लागेल। म्हणून ही 15 दिवसांची पोलीस कोठडीची त्यांनी मागणी केली होती आणि त्यानुसार आता ही सीआयडी कोठडी मिळालेली आहे। खरं तर काल ज्यावेळेस वाल्मिक कराड कोर्टात आले होते, मध्यरात्र असूनही मोठ्या संख्येनं समर्थक तिथं जमले होते आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली होती। त्यानंतर समर्थकांना पोलिसांनी पिटाळून लावलं होतं। त्यामुळं आजही बीड शहर पोलीस स्टेशन बाहेर समर्थक येतील का या दृष्टीनं पोलिसांचा बंदोबस्त आहे। पोलीस त्या दृष्टीनं लक्ष ठेवून आहेत। महत्त्वाचं म्हणजे आज मस्साजोग जिथं खून झाला होता, सगळी ती घटना घडली होती, तिथं सुद्धा ग्रामस्थ आंदोलन करणार आहे। त्यांचं जलसमाधी आंदोलन आहे। वाल्मिक कराडला अटक झाली, मात्र खुनातील जे मुख्य आरोपी आहे त्यांना कधी अटक होणार, त्यांच्यावर कारवाई कधी होणार, अशा पद्धतीचा त्यांचा सवाल आहे आणि त्या दृष्टीनं आज मस्साजोगमध्ये सुद्धा आंदोलन होणार आहे। वाल्मिक कराड यांना आता अटक झाली आहे, त्या दृष्टीनं तपासाला आता वेग येणार आहे। मात्र जोपर्यंत इतर आरोपी सापडत नाही तोपर्यंत रस्त्यावरील आक्रोश कमी होणार नाही, अशी भूमिका मस्साजोगचे ग्रामस्थ आणि बीड शहरातील आंदोलक मांडताय। अनुपमा, ठीक, अगदी या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। विशाल, वेळोवेळी आपल्याकडून ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विशाल करोळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।